एस टी चालकांकडून सिग्नल तोडणे, चुकीच्या लेनमध्ये बस चालवणं आणि अचानक लेन बदलणं यासारखे प्रकार घडतात. विशेषतः पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्पीड गन बसवण्यात आलेत. वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांमध्ये एस टी बसचाही समावेश आहे. कोल्हापूर विभागाकडे कार्यरत असलेल्या चालकांनी वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. आत्तापर्यंत महामंडळ हा दंड सोसत होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दंड आता संबंधित चालकाच्या पगारातून कपात करण्याचे निर्देश दिलेत. या निर्देशाची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. एस टीच्या कोल्हापूर विभागाच्या 125 चालकांच्या पगारातून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यात वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल झालेल्या दंडाची 6,10,500 रुपये इतकी रक्कम संबंधित चालकांच्या पगारातून वसूल करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पुणे मुंबई मार्गावरती धावत असतात. सदरच्या बसेस धावत असताना पुणे मुंबई मार्गावरती RTOकडून वाहतूक पोलिसांकडून रापा बसने अतिवेग पकडलेला असेल, लेट कटिंग केलेली असेल, अनधिकृत थांब्यावरती बस थांबवली असेल तर दंड आकारले जातात. मागील 3 महिन्यात जवळजवळ 125 बसेसवरती 6,10,000 रुपयाचा दंड आकारणी केलेली आहे. भविष्यात अशी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळ गाड्यांमध्ये GPS ट्रॅकिंग यंत्रणा बसवून वाहतूक नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करण्यावर एस टी महामंडळाचं विशेष लक्ष असणार आहे.